नमस्कार. अजित पवार यांच्यावर कठीण प्रसंग, निवडणूक आयोगाने दिले कारवाईचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जबाबावर कारवाईसाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे की विकास निधी केवळ तेव्हा प्रचलित केला जाईल तेव्हा त्यांचा उमेदवार निर्वाचित होईल. ही माहिती शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शुक्रवारी दिली. शरद पवार यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की त्यांनी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील द्वारा आदर्श आचार संहिताच्या 7व्या प्रावधान आणि जनप्रतिनिधी कायदा कलम 123 चे उल्लंघन केले म्हणून भारताच्या निर्वाचन आयोगामध्ये एक तक्रार नोंदवली आहे. पार्टीने लिहिले आहे की कायद्याचे उल्लंघन आणि कायद्याची दृष्टीच्या कमीमुळे ते वारंवार आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून केवळ आपल्या उमेदवार निर्वाचित झाल्यानंतर राज्याच्या वतीने वितरण करण्याचे वचन देत आहे. हे प्राथमिकदृष्ट्या लाचखोरी आणि एक भ्रष्ट आचरण आहे ज्यांचा आधार महाराष्ट्रातील सत्तेत असलेल्या लोकांद्वारे घेतला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार म्हणाले की राज्य निर्वाचन आयोगाने स्थानिक कलेक्टर आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी असे आदेश दिले. यापूर्वी बारामतीमध्ये शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री नावावर टीका करून निंदा केली होती आणि म्हणे होते की ते या प्रकरणाच्या देणे आणि घेणे या नीतीवर विश्वास करत नाही. अजित पवार हे एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणाले होते ते विकास करण्यासाठी उदारतेने धन मंजूर करण्यासाठी तयार आहे. समजदार लोकांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीला मतं देताना तेवढीच उदारता दाखवावी. नमस्कार.